20 वर्षीय पेशंटचा खालच्या दाताचा पहिल्या दाढेचा हा एक्स-रे आहे. तुम्ही पाहू शकता हिच्या दातामध्ये कीड लागलेली आहे. या लॅपटॉपचा कर्सर जिकडे फिरत आहे ती कीड आहे आणि तुम्ही पाहू शकता ही पूर्णपणे कीड त्या नसेला लागलेली आहे. ही नस आहे खालपर्यंतची पहा. हे तिचं पहिलं रूट आहे आणि हे दुसरं रूट आहे आणि हे तिसरं रूट आहे आणि त्या मुळाच्या खाली जिकडे कर्सर गेलेला आहे ती पूर्णपणे कीड आहे पहा. तिथे इन्फेक्शन झालेलं आहे आणि म्हणून याचं रूट कनाल करावं लागणार आहे. आता आपला कर्सर वरती गेलेला आहे पहा. आता ही जी लाईन दिसत आहे त्याला डेंटिन असं म्हणतात. दाताच्या वरती 3 आवरणं असतात, त्यातला हा मधला भाग आहे, डेंटिन त्याला म्हणतात. आणि त्याच्या आतला भाग जो असतो त्याला पल्प असं म्हणतात, ज्याच्यामध्ये नर्व्ज असतात. आपण रूट कनालमध्ये ह्या नर्व्ज बाहेर काढतो. प्रत्येक दातांमध्ये 3 किंवा 4 नसा असतात, त्या आपल्याला बाहेर काढाव्या लागतात रूट कनाल करताना. आणि सगळ्यात वरचं जे लेअर आहे ते इनॅमलचं लेअर आहे. दाताच्या वरती जे कोटिंग असतं ते इनॅमलचं कोटिंग असतं. हे इनॅमलच्या कोटिंगमुळे आपण थंड गरम काहीही खाऊ शकतो.